हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू वोक ॲस्पिरंट. आणि वोक ॲस्पिरंट या चॅनलवरती आपण स्टुडंटसाठी जी काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असेल, गव्हर्मेंट जॉबशी रिलेटेड किंवा जे कॉलेज गोईंग स्टुडंट्स असतील किंवा 11-12चे जे स्टुडंट असतील त्यांच्यासाठी ज्या वेगवेगळ्या स्कीम असतात गव्हर्मेंटकडनं, त्याबद्दलची माहिती घेत असतो. तर आता आपण एक नवीन ॲड आलेली सरळ सेवेची त्याबद्दल माहिती घेणार आहे. रिसेंटली मागच्या काही महिन्यांमध्ये बऱ्याच सरळ सेवेच्या एक्झाम झाल्या आहेत आणि त्या दरम्यान सरळ सेवेच्या खूप ॲड पण बऱ्याच आलेल्या होत्या. जसं ICDS असेल, महिला बालविकासच्या बऱ्याचशा पोस्ट होत्या, त्यानंतर समाज कल्याण असेल, तर बऱ्याचशा ॲड येऊन गेल्या आहे. आता ॲड ज्या आहेत त्या हळूहळू कमी होत चालल्या आहे. तर बरेच जी लोक आहे ज्यांचं सिलेक्शन झालं नाही आहे ती आता ज्या ॲड येतील त्या भरण्याचा ट्राय करतायत. बऱ्याचशा मुलांपर्यंत त्या पोहोचत नाही. तर त्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवतो आहे की GMCची जी ॲड आहे त्या बाकीच्या ठिकाणच्या काही येऊन गेल्या आहेत, आता काही हळूहळू येत आहेत. तर यामध्ये GMC छत्रपती संभाजीनगरची जी ॲड आलेली आहे, यामध्ये मुलं मुली दोघंही फॉर्म भरू शकतात. आता या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी डॉक्युमेंट्स कुठले लागणार आहे, लास्ट डेट वगैरे काय काय असतील किंवा कुठल्या पोस्ट आहेत यामध्ये, याची आपण माहिती घेणार आहोत. तर तुमच्या जर हे कामाचं वाटलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आपण ही ॲड बघूया. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगरची ही ॲड आलेली आहे. यामध्ये तुम्ही पदं बघू शकतात. चतुर्थ श्रेणीची काही पदे दिलेली आहे. त्यानंतर आया, माळी, प्रयोगशाळा परिचर यांची पदे जी आहे ह्या ॲडमध्ये आलेली आहे. तर चतुर्थ श्रेणीचे जे कर्मचारी आहे त्यांच्या पदांची, रिक्त पदांची संख्या जी आहे ती 30 पदे भरायची आहे. त्यानंतर आया याच्यासाठी 2 पदं रिक्त आहे, माळी 7 पदं रिक्त आहे आणि प्रयोगशाळा परिचर यासाठी एकूण 18 पदं जी आहे ती रिक्त आहे आणि ही पदसंख्या जी भरली जाणार आहे. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यांची हे जे वरचे दिसत आहेत तुम्हाला 4 पदे, हे महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर आणि ही खालची जी दिसत आहे ती रुग्णालयात देखील तुमची जॉब जो आहे तो असू शकतो. तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे याच्यासाठी 285 जागा ज्या आहेत त्या रिक्त आहे. त्यानंतर दाया यासाठी 1 पद जे ते रिक्त आहे. त्यानंतर बॉयलर चालक यासाठी 1, त्यानंतर पानक्या यासाठी 1 जागा रिक्त आहे. ड्रेसरसाठी 2 जागा, माळीसाठी 4 जागा आणि नाभिकसाठी ज्या आहेत 6 जागा ज्या आहेत आहे. अशी ही ॲड आलेली आहे. तर ही एक्झाम जी आहे ती TCS कडनं कंडक्ट केली जाणार आहे. त्यानंतर ही ऑनलाईन एक्झाम असेल. बऱ्याचशा मुलांचा असतो हा क्वेश्चन की एक्झाम कुठल्या फॉर्मॅटमध्ये असेल. तर CBT असेल याच्यासाठी. तर तुमच्याकडे जेही TCSचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन वगैरे असतील ते करायला घ्या याच्यासाठी, कारण सेमच सरळ सेवेचा जो आपला पॅटर्न आहे तोच असणार आहे. त्या अनुषंगाने मग याची मार्किंग स्कीम आणि क्वेश्चन कसे असणार आहे ते, तर तुमचे मराठीचे 25 क्वेश्चन असतील 50 मार्कसाठी, इंग्लिशचे 25 क्वेश्चन्स असतील 50 मार्कसाठी, सामान्य ज्ञान यामध्ये 25 क्वेश्चन 50 मार्कसाठी आणि बौद्धिक चाचणी आणि अंकगणित हे असतील 25 क्वेश्चन 50 मार्कसाठी. असे टोटल तुमचे 100 प्रश्न असतील जे एकूण 200 गुणांसाठी असतील. TCSचे जी टेक्निकलच्या एक्झाम सोडल्या तर बऱ्याचशा एक्झाम ज्या असतात सरळ सेवेच्या त्यांची मार्किंग सिस्टीम आणि पॅटर्न जो आहे तो हाच राहिलेला आहे. त्यामुळे तुम्ही याचा अभ्यास करण्यासाठी TCSचे जे मागच्या एक्झाम झाले ते प्रेफर करू शकतात. जसं सध्या महिला बालविकास झाला असेल, ICDS झालं असेल, तलाठी झालं असेल, म्हाडाच्या एक्झाम ज्या आहेत त्या TCSने घेतला आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की IBPSनी जर एक्झाम घेतली तर IBPS रिस्पॉन्स शीट रिलीज करत नाही. त्यामुळे IBPSचे क्वेश्चन शक्यतो नसतात कुणाकडे, परंतु TCSची कुठलीही एक्झाम असेल सेंट्रल लेवलच्या, स्टेट लेवलच्या, ते त्यांची रिस्पॉन्स शीट रिलीज करतात. त्यामुळे TCSच्या रिस्पॉन्स शीट तुम्हाला कुठेही मिळून जाईल. किंवा कंपायलेशनसुद्धा बाजारात तुम्ही बघितले तर तुम्हाला कंपायलेशन देखील मिळून जातील. एक आहे बी पब्लिकेशन, आय थिंक त्यांनी पूर्ण सगळं TCSच्या ज्या क्वेश्चन पेपर आहे त्यांचं कंपायलेशन बनवलेलं आहे. जर तुम्हाला दुसरं कुठं भेटत नसेल तर तिथून तुम्ही बघू शकतात.
आणि एक्झामसाठी तुम्हाला 120 मिनिटे म्हणजे 2 तासांचा जो कालावधी आहे तो मिळणार आहे 100 प्रश्न सोडवण्यासाठी. तर अर्ज सादर करताना तुमच्याकडे खालील कागदपत्र असणे जी ती गरजेची आहे. अर्जातील नावाचा पुरावा देण्यासाठी तुमच्याकडे SSC सर्टिफिकेट किंवा दुसरं एखादं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता व इत्यादीचा पुरावा, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असेल तर त्याबाबतचा पुरावा, अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असलेले नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. त्यानंतर जर कुणी दिव्यांग असेल तर दिव्यांग असलेल्या व्यक्तीचा पुरावा, माजी सैनिकचा लाभ घ्यायचा असेल तर त्याचा काहीतरी पुरावा द्यावा लागेल तुम्हाला. त्यानंतर खेळाडू आरक्षणासाठी जर कोणी पात्र असेल तर त्या संबंधित पुरावा. त्यानंतर भूकंपग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त असेल, अंशकालीन पदवीधर असतील तर त्याबाबतचा पुरावा. त्यानंतर SSCच्या जर नावात काही बदल झाला असेल तर त्याबद्दलचा पुरावा द्यावा लागेल. आणि त्यानंतर राखीव महिला, मागासवर्गीय, खेळाडू, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र जे ते तुम्हाला द्यावं लागेल. त्यानंतर अनाथ आरक्षण घ्यायचं असेल तर त्याचा पुरावा आणि मराठी भाषेचं ज्ञान आहे याचा पुरावा. तर मराठी भाषेचं ज्ञान आहे याचा पुरावासाठी तुम्ही जर तुमच्या 10th तुमचं मराठी लँग्वेज असेल फर्स्ट लँग्वेज तर तो पुरावा देखील इथे देऊ शकतात. तर परीक्षाची फी जी ती तुम्हाला जर जनरलमधून असेल तर 1000 आणि बाकीच्यांसाठी 900 रुपये फी जी आहे ती टोटल असणार आहे. तर अर्ज सादर करण्याचा कालावधी जो आहे तो 5/6/2025 पासून ते 24/6/2025 पर्यंत तुम्ही यासाठी अर्ज सादर करू शकतात. आणि 24/6 तुम्हाला फीज वगैरे सगळं करायचं आहे. आणि परीक्षेचा दिनांक व कालावधी याबाबत आणखी काही इन्फॉर्मेशन नाही आहे, ती तुम्हाला नंतर कळवण्यात येईल. म्हणजे त्यांच्याकडून नोटीस वगैरे येईल, त्यामध्ये तुम्हाला परीक्षेचा दिनांक वगैरे किंवा तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी ज्या डिटेल इन्फॉर्मेशन असतील त्या वेळोवेळी त्यांच्या संकेतस्थळावरती जे ते प्रसिद्ध केले जातील. PDF थोडं खाली स्क्रोल करून आल्यानंतर तुम्हाला जे सीट आहे त्यांचं डिस्ट्रीब्युशन कॅटेगरी वाईज कसं आहे याचं डिस्ट्रीब्युशन डिटेलमध्ये दिलेलं आहे. ज्यांना कुणाला ही डिटेलमध्ये डिस्ट्रीब्युशन बघायचं आहे तर मी टेलिग्राम ग्रुपवरती ही PDF जी ती शेअर करेल, तर त्यांनी टेलिग्राम ग्रुपवरून बघू शकतात. जर तुम्हाला डिटेल ही PDF बघायची असेल तर तसं तुम्हाला कुठल्याही टेलिग्राम ग्रुपवरती ही PDF मिळून जाईल, कारण सध्या ही ॲड नवीन आलेली आहे त्यामुळे बऱ्याचशा टेलिग्राम ग्रुपवाल्यांनी अपडेट दिलेली ही, तर तिथेही मिळेल. नाही तर माझा जो टेलिग्राम ग्रुप आहे वोक ॲस्पिरंट नाव आहे त्याचं, त्याची देखील लिंक मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये पिन करून देईल. तिथून तुम्हाला ही PDF मिळून जाईल. तिथून तुम्ही ही PDF जी ती बघू शकतात. आणि ज्यांना कुणाला फॉर्म भरायचे असतील त्यांनी लवकरात लवकर अप्लाय करून द्या. आणि थँक्यू.